गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? आज आपण बनवतो आहे दोडक्याची भाजी. टिफिनसाठीची रेसिपी आहे. एक दोडका आणलं होतं मी, ते साल काढून घेतलेलं आहे आणि त्याच्या अशा प्रकारे फोडी करून स्वच्छ धुवून घेतले. ही भाजी आम्ही डायरेक्ट कुकरमध्ये शिजवतो. फोडणीसाठी तेल घेतले. तेलामध्ये नेहमीप्रमाणे आपलं लसूण आणि जिरं ठेचून घेतलेत. रात्रभर भिजवलेली चण्याची डाळ आहे ही स्वच्छ धुवून मी या फोडणीमध्ये परतून घेते, म्हणजे त्याचा कच्चपणा वास किंवा फ्लेवर असेल तो निघून जाईल. त्यानंतर त्याच्यामध्ये आपले बेसिक मसाले, फॉर एक्झाम्पल हळद, धणजिरं पावडर, लाल तिखट, हे सगळं घालून मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि फोडणी बनवलेली आहे छानपैकी. आणि फोडणी झाल्यावर आपल्याला हे स्वच्छ धुवून घेतलेलं दोडका मिक्स करायचा आहे. हा दोडका मिक्स करून झाल्यावर आपल्याला परतून घ्यायचं आहे. 1 ते 2 शिट्ट्यांमध्ये ही दोडक्याची भाजी छान शिजते. दोडकं शिजायला काही वेळ लागत नाही, पण चण्याची डाळ शिजायला जास्त वेळ लागतो. त्यामुळे मी 2 ते 3 शिट्ट्या घेतलेल्या आहेत. 3 शिट्ट्यांमध्ये ते एकदम छान भाजी होऊन जाते. शेवटी आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे थोडा थिकनेस येण्यासाठी, आणि शेंगदाण्याच्या कुटाबरोबरच आपल्याला कोथिंबीर पण घालायची आहे. पण आज नेमकी माझ्याकडे कोथिंबीर संपली होती, त्यामुळे मी कोथिंबीर घालू शकले नाही. नाहीतर असं कधीच झालं नाही आहे की माझ्या घरी कोथिंबीर संपलेली आहे. कोथिंबीरीशिवाय माझा स्वयंपाक होतच नाही. मला कोथिंबीर प्रत्येक जेवणामध्ये, प्रत्येक स्वयंपाकामध्ये लागते. तर अशा प्रकारे 3 शिट्ट्या घेतलेल्या आहेत आणि झटपट सकाळच्या धावपळी टिफिनच्या गडबडीमध्येही दोडक्याची भाजी बनवलेली आहे. भाकरीसोबत ही भाजी छान लागते. तुम्ही पण करून बघा. ओके, बाय.